अति पावसाने कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्यात गेलेल्या कुरखळी येथील एका शेतकऱ्याने शेवटी मृत्यूचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात घडली आहे। युवराज काशीनाथ वाघ या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातच फवारणीसाठी असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे। या घटनेने केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। शिरपूर तालुक्यातच 6 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता। कापसाच्या पिकावर यावर्षी सुरुवातीला त्यांनी आपल्या क्षेत्रात कापसाची लागवड केली, परंतु गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली। फुलोरा व फळे गळून पडल्याने कापसाचे उत्पादन होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर कर्जाचे ओझे आणि पोटापाण्याची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली। मुलींच्या लग्नाचं कसं करावं या नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी शेतातच फवारणीचे औषध प्राशन करून जीवन संपवले। दरम्यान 6 दिवसात शिरपूर तालुक्यात ही आत्महत्येची दुसरी घटना असून यापूर्वी भाटपुरा येथील एका कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती। सलग 2 वेळा आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सरकारकडून पीक विमा आणि मदतीची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मदतीचा हात वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या घरात केवळ अश्रू आणि हतबलतेचे सावट आहे। युवराज कोळी यांच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। काल युवराज काशीनाथ कोळी हा सकाळी शेतात फवारा मारण्यासाठी गेलेला असताना 4-5 दिवसापासून सतत एकसारखा पाऊस चालू होता। त्या पावसामुळे काय झालं, कापूस जो होता तो पिवळा पडायला लागला, लाल पडायला लागला, बोंडे सडायला लागली। हे त्याने पाहिलं आणि एकदम हताश होऊन त्याने विष प्राशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो गतप्राण झालेला आहे। तर शासनास अशी विनंती आहे किंवा आम्ही सगळे गावकरी किंवा ग्रामस्थ एक आक्रोश करू इच्छितो, सांगू इच्छितो की त्या कुटुंबावर असलेलं जे कर्ज असेल ते कर्ज किंवा मुलीचे जे लग्न आहे त्या लग्नासाठी जेवढी काही मदत करता येईल तेवढी त्यांनी करावी असं आम्ही सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।